आता पाहूया दिवसभरातील मोठ्या राजकीय टॉप 9 बातम्या। पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानींची 4.5 तास चौकशी करण्यात आली, तर खारगे समितीसमोर आपलं म्हणणं मांडण्यासाठी अंजली दमानिया मंत्रालयामध्ये दाखल झालेल्या होत्या। पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी अमेडिया कंपनीचे भागीदार दिग्विजय पाटलांना मुदतवाढ देण्यात आले। म्हणणं मांडण्यासाठी 28 नोव्हेंबर पर्यंतचा कालावधी आहे, तर जागेच्या कुलमुखत्यार पत्र धारक ज्या आहेत शीतल तेजवानी चौकशीसाठी गैरहजर होत्या। पुण्यातील मुंडवा जमीन व्यवहार प्रकरणामध्ये 275 जणांचे जबाब नोंदवले जाणार आहेत। मुंडवा जमीन प्रकरणामध्ये एकूण 275 जणांचा समावेश आहे। जमीन प्रकरणातील जवळपास 275 जणांना काही मोबदला दिला आहे का, जमिनीबाबत त्यांना हक्क कसा देण्यात आला या दृष्टीने तपास सुरू आहे। मुंडवा जमीन प्रकरणामध्ये शीतल तेजवानींचा देखील जबाब नोंदवण्यात आला आहे। मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये आता स्थापन केलेल्या समितीवरती मुठेंना ठेवणं चुकीचं आहे। समितीचे अध्यक्ष असलेले मुठे यांचे सर्व वरिष्ठ लोकांशी संबंध आहेत। रवींद्र धनगेकरांनी हा आरोप केला, तर निवृत्त न्यायाधीशांमार्फत मुंडवा जमीन व्यवहाराची चौकशी व्हावी, धनगेकरांनी ही मागणी केली आहे। सरकारी जमीन विकता कशी येते, ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंनी हा सवाल केलाय, तर मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये पार्थ पवारच दोषी आहेत, अंबादास दानवेंनी हा आरोप केलेला आहे। राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनामध्ये 73 कोटींचा घोटाळा आहे। बीडमध्ये महसूल विभागात खळबळ पाहायला मिळते। तिघांना अटक, तर 10 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। एसआयटी कडून तपास सुरू आहे। काँग्रेसच्या काळामध्ये पुण्याला पुण्यनगरी बोललं जायचं, भाजपच्या काळात पुणे कोयता नगरी म्हणून ओळखली जाते। हर्षवर्धन सकपाळांची टीका, तर काँग्रेस पुण्याचा अपमान का करते, आशिष शेलारांचा सवाल। मालेगावातील चिमुकलीच्या अत्याचार आणि हत्येप्रकरणी आरोपीला 27 नोव्हेंबर पर्यंत कोठडी। कोर्टाच्या आवारात संतप्त महिलांनी रस्ता अडवल्यानं व्हीसीद्वारे कोर्टात हजेरी। आरोपीला आमच्या ताब्यात द्या, महिला आक्रमक। चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणावरती उद्या मालेगाव बंदची हाक। मालेगावमधील पीडित मुलीच्या कुटुंबाची मनोज जरांगेंनी भेट घेतली। मनोज जरांगेंकडून पीडित चिमुकलीच्या कुटुंबियांचं सांत्वन करण्यात आलं। आरोपींचा एन्काउंटर करावा, जरांगेंनी ही मागणी केली। 2 महिन्यात आरोपीला फाशी द्या, तरच तुमचा धाक बसेल, जरांगेंचं हे वक्तव्य पाहायला मिळतं।